मुंबई. नाव आयडॉल पण सगळा हा सावळा गोंधळ, त्यामुळे नाव मोठं लक्षण खोटं असंच म्हणावं लागेल. मुंबईतली ही परिस्थिती आहे. याच्याहून अंदाज येऊ शकतो महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल. परिस्थिती वेगळी नाहीये, याच्यापेक्षा जास्त बिकट आहे. कारण आता बातमी येते ती म्हणजे सोलापूरमधली. सोलापूरमध्ये सुद्धा ऑनलाईन परीक्षांचा घोळ संपत नाहीये. आता सर्व्हर क्रॅकडाऊन झालं म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्यात. या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, या परीक्षा कधी होणार होत्या आणि किती दिवसांसाठी त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, नेमकं कारण काय? विलास, आपण पाहतोय की सोमवारपासून म्हणजे कालपासून या ठिकाणी सोलापूर विद्यापीठाच्या ज्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होत्या त्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत होत्या. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास सहन करावा लागला विद्यार्थ्यांना, त्यामध्ये सर्व्हर डाऊन हा सर्वात मुख्य प्रॉब्लेम होता. त्याचबरोबर सर्व्हिस जे काही त्यांचे कॉल सेंटर आहेत तिथून रिस्पॉन्स नव्हता. त्यामुळे विद्यार्थी अक्षरशः वैतागले होते. आणि आज देखील तशाच पद्धतीचा सामना जो आहे तो काही ऑफलाईन पद्धतीने जे काही परीक्षा घेतल्या गेल्या त्यामध्ये देखील अनेक अडथळे या ठिकाणी निर्माण झाले. मात्र आज संध्याकाळच्या सुमारास सोलापूर विद्यापीठाच्या प्रशासनाने स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे की ज्या काही 7, 8 आणि 9 ऑक्टोबरला होणाऱ्या विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ज्या परीक्षा होत्या त्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच 22, 23 आणि 24 ऑक्टोबरला या परीक्षा होणार असल्याची माहिती या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुख्य कारण असं आहे की या ठिकाणी व्हायरस या सर्व्हरमध्ये घुसल्यामुळे सर्व्हर डाऊन झालेला आहे, सर्व्हर क्रॅश झालेला आहे, अशा पद्धतीचे माहिती जी आहे ती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरीत ह्या परीक्षा सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. स्वाभाविकपणे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे या सगळ्यामुळे, आणि या विद्यार्थ्यांना हाकनाक त्रास सहन करावा लागतोय. सुरुवातीला कोरोनाचा काळ, कोरोनाच्या संकट काळानंतर त्यानंतर सुरू झालेलं राजकारण, सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय, बुडालेला अभ्यास आणि परीक्षेचं टेन्शन, मुलांनी नेमकं काय काय सहन करावं या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सामंत सर, न्यूज 18 लोकमतवर तुमचं स्वागत. आज इतक्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, लाखो मुलांच्या भविष्याचा प्रश्न जिथं आहे त्याच्यासाठी तुम्ही उत्तर देण्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल मी सुरुवातीलाच तुमचे आभार व्यक्त करतो. माझा प्रश्न थेट आहे, कोरोनाच्या व्हायरसचा सामना करता करता आज पोरांवर ही सगळी वेळ आली, पण कोरोनाचा व्हायरस परवडला, पण यंत्रणेचा हा व्हायरस मात्र जास्त घातक ठरू लागलाय. याचं काय करायचं? माहित असेल की माझी या विभागाचा प्रमुख म्हणून पहिल्या दिवसापासूनची भूमिका काय होती. त्याच्यानंतर MCQ पॅटर्न ज्यावेळी ठरला त्यावेळी मी स्वतः आपल्या सगळ्या चॅनलच्या समोर येऊन सांगितलं होतं की कनेक्टिव्हिटीचा इश्यू हा उभा राहू शकतो. पण सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर अनेक लोकांनी जे आज सहकारी माझ्यावर टीका करतायत किंवा शासनावर टीका करतायत, त्यांनी असं सांगितलं होतं की ह्या परीक्षा MCQ पद्धतीने घेतल्या पाहिजेत, ऑनलाईन पद्धतीने घेतल्या पाहिजेत. त्या सगळ्याची चर्चा देखील राज्यपाल महोदयांकडे झाली होती. पण हे सगळं करत असताना की ऑनलाईन सिस्टीम ही कनेक्टिव्हिटीवर अवलंबून आहे ही पूर्ण कल्पना प्रत्येक विद्यापीठाला होती. आणि ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला ते आपल्याला हे देखील माहित असेल की सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्या पद्धतीनं आपण जी काय यंत्रणा होती ती विद्यापीठाला सांगितलं होतं. विद्यापीठाला आपण असं सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये जा, तुम्ही तुमच्या एक्झाम बोर्डामध्ये जा, आणि एक्झाम बोर्डामध्ये गेल्यानंतर जो तुम्हाला निर्णय तुम्हाला योग्य वाटेल, विद्यार्थ्यांच्या हिताचा वाटेल, तो तुम्ही फायनल करा. आणि त्या पद्धतीनं कुलगुरू महोदयांच्या कमिटीनंच MCQ पद्धत आणि ती देखील ऑनलाईन पद्धतीने घ्यायचा हा निर्णय सगळ्या विद्यापीठांनी घेतला. आणि आपल्याला हे देखील माहित असेल की नागपूरच्या विद्यापीठापासून मुंबईच्या विद्यापीठापर्यंत आज देखील मी पुणे विद्यापीठामध्ये होतो, त्या नक्की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीमद्वारे घेणाऱ्या एक्झाम नक्की कशा चालल्या आहेत हे बघण्यासाठी मी विद्यापीठामध्ये जात होतो. पण माझ्या मनामध्ये देखील एक शंका होती की या कनेक्टिव्हिटीमुळे नक्की विद्यार्थ्यांचं काय होणार आहे. पण आजची जी एक्झाम आहे ती डिजिटल एज्युकेशनची होती. रेग्युलर महाविद्यालयाच्या ज्या एक्झाम आहेत त्या रेग्युलर महाविद्यालयामध्ये चालू आहेत. परंतु ज्या पद्धतीनं आता मी माहिती घेतली, आता तुमच्या समोर याच्या अगोदर मी कुलगुरू सुहास पेडणेकरांची चर्चा केली. मला एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगितलं पाहिजे की सगळी टेक्निकल टीम ही आता देखील विद्यापीठामध्ये आहे आणि ते या निर्णयापर्यंत पोहोचलेले आहेत की 9,000 विद्यार्थ्यांची एक्झाम चालू असताना
काही ठिकाणी 3 ते 3.5 लाख लोकांनी सुद्धा हे ओपन करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामुळे टेक्निकल टीमचं असं म्हणणं आहे की ही सिस्टीम डॅमेज करण्याची एक प्रक्रिया कुठनं तरी होते आणि त्या संदर्भामध्ये मुंबई विद्यापीठ हे मला असं वाटतं की तक्रार देखील करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. मी आत्ताच सुहास पेडणेकरांची चर्चा केली. त्यांचं म्हणणं असं आहे जे आमच्यावर टीका करतायत त्यांनी कुलगुरूंना देखील विचारलं पाहिजे की याच्यातली नक्की वस्तुस्थिती काय आहे. कुलगुरूंनी आत्ता मला असं सांगितलंय की साहेब हा भयानक प्रकार आहे. विद्यार्थ्यांना अडचणीत आणण्यासाठी आणि ही सिस्टीम डॅमेज करण्याचा प्रयत्न कुठनं तरी होतोय आणि त्या सिस्टीम डॅमेज करण्याचा प्रयत्न कुठनं होतोय याच्यासाठी मला असं वाटतंय की विश्वास नांगरे पाटील साहेबांची देखील कुलगुरू सुहास पेडणेकर बोललेत असं त्यांनी मला आता सांगितलंय. सर या ठिकाणी या तुम्ही संदर्भातली अत्यंत दाद मागितली गंभीर पाहिजे. आरोप केलाय, अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे की कोणीतरी ही सिस्टीम डॅमेज करण्याचा प्रयत्न करताय. अशाच प्रकारचा प्रयत्न सोलापूर विद्यापीठात सुद्धा होतोय. कारण सोलापूर विद्यापीठानं आता तुम्ही इथं जॉईन होण्याच्या पूर्वी आम्ही ब्रेकिंग दाखवली, सोलापूर विद्यापीठाने सुद्धा त्यांचे पेपर पुढे ढकललेत. आता 22-23 तारखेला पेपर होणार आहे. मला ह्याच्यातनं एकच सांगायचं आहे की कनेक्टिव्हिटी बद्दलचे प्रॉब्लेम्स हे उभे राहणार आहेत. हे विभागाचा प्रमुख म्हणून मी स्वतः विद्यापीठाला सांगितलेलं होतं आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं आज जी काही मंडळी बोलतायत मला तर राजकारणामध्ये जायचं नाही आणि मी जर कुठच्या गोष्टीला घाबरलो असतो तर तुमच्या चॅनलच्या समोर मी डायरेक्ट आलो नसतो. मी प्रवासामध्ये देखील थांबून तुमच्याशी चर्चा करतोय. याचा अर्थ विद्यार्थ्यांबद्दल मला काहीतरी वाटतं. मला तर राजकारणामध्ये पडायचं नाहीये, पण एखादे मोठ्या विद्यापीठाचे कुलगुरू अशा पद्धतीनं जर विभागाचा प्रमुख म्हणून मला सांगत असतील की या पद्धतीनं सिस्टीम डॅमेज करण्याचा प्रयत्न होतोय तर ही देखील गंभीर बाब आहे. या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी दाद मागायची आहे तिथं कुलगुरू मागणार आहे. मी आत्ताच त्यांना सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी या संदर्भातली दाद मागायची आहे तर सायबर क्राईम असेल किंवा पोलीस स्टेशन असेल तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करा, तक्रार दाखल करा. त्याच्यावर मला आता कुलगुरूंनी हे देखील सांगितलं की ही सिस्टीम जर सुधारायची असेल तर उद्या 1 दिवसाचा आम्हाला वेळ लागणार आहे आणि 1 दिवसाचा वेळ लागणार असल्यामुळे उद्याची एक्झाम देखील ते पुढे ढकलण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. मला आधी सुरुवातीला एक सांगितलं पाहिजे की काही झालं की ते शासनानं केलं, काही झालं की ते तुमच्यामुळे झालं, ही सांगण्याची प्रवृत्ती जी राजकारणामध्ये वाढते ही थांबली पाहिजे. विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्याची गरज आहे. टेक्निकल दृष्ट्या अशा पद्धतीनं कोणतरी वाईट काम करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याला चेक देण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भामध्ये स्वतः सुहास पेडणेकर जे कुलगुरू आहेत त्यांना देखील मी सांगितलेलं की तुम्ही देखील मीडियाशी बोला, तुम्ही देखील विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की भविष्यामध्ये तुम्ही काय करणार आहे आणि म्हणून मी ही जबाबदारी काय फक्त विद्यापीठावर ढकलत नाहीये, ही शासनाची देखील जबाबदारी आहे त्यांना सगळं सहकार्य करणं. पण MCQ पद्धतीनं एक्झाम घेण्याचा निर्णय किंवा आता जे नोकरीमध्ये काम करतायत त्यांची एक्झाम घेण्याचा MCQ पद्धतीने निर्णय हा काय महाराष्ट्र शासनाने घेतलेला नाहीये, हा विद्यापीठाने घेतलेला होता आणि विद्यापीठाच्या या निर्णयाला महामहिम राज्यपालांनी पाठिंबा दिला होता. म्हणून मी दुसऱ्यावर कोणावर ढकलतोय अशातला भाग नाही. आता वाईट प्रसंग झाल्यानंतर सुद्धा त्याच्यातनं मार्ग काढणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मी स्वतः कुलगुरूंच्या संपर्कामध्ये आहे, मी स्वतः रजिस्ट्रारांच्या संपर्कामध्ये आहे आणि जर अशी भयावह परिस्थिती निर्माण होणार असेल तर त्या मुळापर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. निश्चितच सर, आणि मुळापर्यंत जाण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. मुळापर्यंत जाण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आज ज्या विद्यापीठांमधून खरं तर संशोधन बाहेर येतं, ज्या विद्यापीठांमधून उद्याचं भविष्य बाहेर येतं, त्या विद्यापीठांना केवळ परीक्षा घेण्याचं सुद्धा त्यांना यंत्रणा उभी करू शकत नाहीत का? ते इतके ते कमकुवत आहेत का? हा सवाल सुद्धा आहे. त्याच्याबद्दल सुद्धा विचारायलाच हवं. कारण विद्यापीठ आज आपली कुठं आहेत हे खरं तर समोर आलेलं आहे का? ते सुद्धा एक्सपोज झालेत का? हा सवाल मी येतो सर तुमच्याकडे. तुम्ही सोबत राहाच कारण आम्हाला तुम्हाला ऐकवायचं आहे सर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात काय परिस्थिती आहे. माझ्यासोबत आता